ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಧಾನ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಧೈರ್ಯಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಹರಿರಾಣಿ ಬಂದಿಹಳು ವರದಿಯಾಗಿ ವರಲಕ್ಷ್ಮಿ ಧನಲಕ್ಷ್ಮಿ ಗಜಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ವಿದ್ಯಾಲಕ್ಷ್ಮಿ ಬಂದಿಹಳು ಭಾಗ್ಯವಾಗಿ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಶುಭಕಾರಿಣಿ ಶುಭಕಾರಿಣಿ ಹರಿಯ ಪ್ರಿಯ ಭಾಮಿನಿ ಸಿರಿವಾಹಿನಿ ಸಿರಿವಾಹಿನಿ ಭಕ್ತ ಮನರಂಜನಿ ಸಂತಾನ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇವಳು ಜಗನ್ಮೋಹಿನಿ ಅಷ್ಟಭಾಗ್ಯಕಾರಿಣಿ ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಧಾನ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಧೈರ್ಯಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಹರಿರಾಣಿ ಬಂದಿಹಳು ವರದಿಯಾಗಿ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಅಕ್ಷರದ ಮೂಲ ಜ್ಞಾನ ಉದ್ಭವ ಇವಳು ಅಗುಳಗುಳು ಅನ್ನದ ರೂಪಳು ಇವಳು ಅಕ್ಷರದ ಮೂಲ ಜ್ಞಾನ ಉದ್ಭವ ಇವಳು ಸಂತಾನವ ವೃದ್ಧಿಗೊಳಿಸು ದೇವತೆ ಇವಳು ಸಂತಾನವ ವೃದ್ಧಿಗೊಳಿಸು ದೇವತೆ ಇವಳು ಅರಿಶಿನ ಕುಂಕುಮದ ಭಾಗ್ಯವು ಇವಳು ಇಷ್ಟವರದಳು ಶುಭಕಾರಿಣಿ ಶುಭಕಾರಿಣಿ ಹರಿಯ ಪ್ರಿಯ ಭಾಮಿನಿ ಸಿರಿವಾಹಿನಿ ಸಿರಿವಾಹಿನಿ ಭಕ್ತ ಮನರಂಜನಿ ಸಂತಾನ ಲಕ್ಷ್ಮಿ ಇವಳು ಜಗನ್ಮೋಹಿನಿ ಅಷ್ಟಭಾಗ್ಯಕಾರಿಣಿ ಭಾಗ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಧಾನ್ಯಲಕ್ಷ್ಮಿ ಧೈರ್ಯಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಹರಿರಾಣಿ ಬಂದಿಹಳು ವರದಿಯಾಗಿ ಅಷ್ಟಲಕ್ಷ್ಮಿಯಾಗಿ ಕಳೆದು ಬಿಡುವಳು ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಮೃದ್ಧಿಯಗೊಳಿಸಿ ಅಮ್ಮ ಪೊರೆವಳು ಬಡತನದ ಬೇಗೆಯನ್ನು ತಾಯಿ ಕಳೆದು ಬಿಡುವಳು ಸುಖ ಶಾಂತಿ ಸಮೃದ್ಧಿಯಗೊಳಿಸಿ ಅಮ್ಮ ಪೊರೆವಳು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಬೇಡಿದರೆ ಭಾಗ್ಯವಾಚಿ ಕೊಡುವಳು ಭಕ್ತಿಯಿಂದ ಬೇಡಿದರೆ ಭಾಗ್ಯವಾಚಿ ಕೊಡುವಳು शुक्रवार पूजे प्रियळु दिव्य या भोवते देव सर्वदा नमस्तसे नमस्तसे नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रात गणपती उत्सव हा साजरा होत आहे. या गणपती उत्सवाच्या नंतर महालक्ष्म्यांचं आगमन प्रत्येक घरात होत आहे. गेल्या किती वर्षापासून बांगरे परिवारामध्ये महालक्ष्म्याची स्थापना आणि त्यांची आराधना आणि त्यांची आरती गेल्या किती वर्षापासून होत आहे. माझ्याबरोबर आज बांगरे परिवार आहे. आपण बघू शकता की महालक्ष्मींची आपण आता बऱ्याच लोकांनी दर्शन केलेलं आहे. हा सर्व बांगरे परिवार आहे. ज्या बांगरे परिवारांनी गेल्या कितीतरी वर्षापासून महालक्ष्म्यांची आराधना महालक्ष्म्यांचे दर्शन कितीतरी लोकांच्या माध्यमातून या महालक्ष्मीला ओटी घालून साकडं घालतात की ही महालक्ष्मी तू आमच्या घरी शरणीला ये आमच्या साकडं घाल. माझ्याबरोबर अविनाश बांगरे जी आहे जे किती वर्षापासून महालक्ष्म्यांची इथे पूजन करतात आरती करतात आणि त्यांना स्थापना करतात. अविनाश भाऊ किती वर्ष झाली किती पिढवी आहे जी या महालक्ष्मीला स्थापना करतात आणि या महालक्ष्मीचा काय साकडं घातला आहे आज आपण? आज आता माझी ही वाली पिढी 8वी आणि माझ्या मुलांची 9वी पिढी आहे. तर हर वर्षी माझा 400-450 लोकांचा कार्यक्रम राहतो आणि देवीचं जे काही होते ते आम्ही पूर्ण सर्व परिवार मिळून पूर्णपणे करतो.
काय महालक्ष्मीला साकडं घातलं अविनाश भाऊ यावर्षी? ते आपण न मागता ती देते. असं मागण्याची आम्हाला काही हे नाही आहे, पण तिने आम्हाला शून्यातून 100पर्यंत पोहोचवलं. आमच्या आई वडील पूर्वज, माझी ही 8वी पिढी आहे. पहिल्यांदा भरपूर कमी याच्यात होता, आता धीरे धीरे आपल्या व्यापाराच्या नुसार वाढत चालला. महालक्ष्मीचा कुठेतरी आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे. बहीण जवाई वगैरे सर्व, ती बहीण आहे, ते जवाई, छोटा भाऊ, सर्व म्हणजे असं म्हणजे पूर्ण कोणी असं हे नाही की न बोलावता सुद्धा हर वर्षी लोक येतात आणि पूर्ण ओट्या भरून लेडीज जेंट्स. मी माझ्या हातावरती तर कमीत कमी आता माझंवाला 45 वय आहे, तेव्हापासून मी पूर्ण करूनच राहिलो. ताई आहे. ताई, महालक्ष्मीची पूजा ही गेल्या बऱ्याच वर्षापासून, म्हणजे मी म्हणतो की पिढी 3री पिढी असं मला अविनाश भाऊनी म्हटलंय, 8वी पिढी आहे आणि दरवर्षी महालक्ष्मीचा हा पूजन मोठ्या प्रमाणात होतो. यावर्षी काय साकडं घातलाय महालक्ष्मीला, काय प्रार्थना केलेली आहे तुमच्या माध्यमातून? तिच्या प्रतीनं जे देणगी देते त्या प्रतीनं तिचं जे संस्कार होतो, आदर संस्कार होते, येणारे भक्त तिला दर्शन घेते, त्यांना कधी कधी भावते, कधी कधी त्यांना जे मन्नती पूर्ण होतात. पूर्णपणे म्हणजे त्यांचं आयुष्य जे आहे ते पिढून पिढी चालून राहिलेले. ज्यांची इच्छा पूर्ण झाली त्यांनी ते जे वरदान होतं, प्रकरण होतं, ते सगळं उत्पन्न केलं त्यांनी. जसं जसं वाढत गेलं आमचं पूर्ण. जे महालक्ष्मीने जे इच्छा पूर्ण केली लोकांची, त्या सगळ्या भक्तांची पूर्ण करावी हीच इच्छा आमची झाली. ताई, तुम्ही का साकडं घातलं? आम्ही साखर घातला की जशी चालून राहिली आहे तसं सगळ्यांना आशीर्वाद दे आणि सगळ्यांना व्यवस्थित ठेव. माझ्याबरोबर जवाई आहे, यांच्या आपल्या बांगरे परिवारचे जवाई. ताईने तर सांगितलं आहे की साकडा घातलाय, भक्तांची इच्छा पूर्ण झाली पाहिजे आणि भक्तांच्यासाठीच महालक्ष्म्यांचं हे दर्शन आम्ही लोकांसाठी करतो. अविनाश बांगरे जे आहे मोठे बंधू आहे, लहान बंधू आहे, मागल्या वर्षी आई बी होती. पण असं वाटते की पिढी दर पिढी ह्या महालक्ष्म्यांचं दर्शन करणारं हे या क्षेत्रातला सर्वात मोठा कार्यक्रम ह्या होते आणि परत कार्यक्रमाचं स्वरूप वाढत आहे, लोकांची गर्दी वाढत आहे. ते दर्शन करण्यासाठी मग बांगरे परिवार येत आहेत. काय म्हणणार? सगळ्यांना आशीर्वाद आहे, महालक्ष्मी आहे. सगळं हाच कार्यक्रम हमेशा वाढत राहिला पाहिजे, आमची हीच इच्छा आहे. आला पाहिजे सगळेजण. आमचं असं साकडं कोणतंच नाही आहे. सगळे जे पण भाविक आपल्या इथं दर्शनाला येतात, प्रसाद घेऊन जातात, त्यांची जे पण मनोकामना करतात, त्यांची मनोकामना आम्ही मनापूर्वक असं म्हणतो का त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. हे तर झालं भक्तासाठी, पण बांगरे परिवारासाठी काय मागितलं? नाही, आम्हाला जे मिळते तेवढं आम्हाला समाधान आहे. बांगरे परिवारासाठी बांगरे परिवारनं आम्ही एक जवाईच आहो ना. ठीक आहे, पण बांगरे परिवारासाठी काही मागितलं? काही नाही, आम्ही असं म्हणतो का बा आणखी त्यांची तरक्की जास्त व्हावी. आपापच देतात, आम्हाला मनाची जरूरत नाही पडत. बांगरे परिवार काकू आहेत. काकू काय म्हणणार सगळं आशीर्वादच आहे सगळ्याचा. सगळ्यांचा आशीर्वाद आहे ना, सगळ्याचा आशीर्वाद आहे. आशीर्वाद आहे भक्तांसाठी. महालक्ष्मीचे दर्शन झालंच पाहिजे. वहिनी आहे माझ्या बरोबर. वहिनी, सर्वात मोठा वाटा या महालक्ष्मीमध्ये तुमचा आहे. जेव्हा भाऊची आई गेल्यानंतर आज सर्वात मोठा महत्त्वपूर्ण भूमिका तुमची आहे. काय म्हणणार महालक्ष्मीच्या या पूजनानंतर? आज तुमच्यावर सर्वात मोठी जिम्मेदारी तुमची सासू गेल्यानंतर आहे. भाग्यलक्ष्मी धान्यलक्ष्मी धैर्यलक्ष्मी आगी हरिराणी बंदिहळु वरदियागी वरलक्ष्मी धनलक्ष्मी झालेलं आहे. आज वहिनी जे लोक गेले ते जातच आहे, पण यामध्ये लक्ष्मीच्या पावलामध्ये कुठेतरी आईच्या स्वरूपात परत एकदा तुमच्या घरी आईचा वास होणार आहे, तुमच्या सासूचा वास होणार आहे. काय म्हणणार? हमेशा आम्हाला वाटतेच, आजही वाटून राहिली. आणि इथे कमीत कमी 100 लोकांपेक्षा जास्त जणांनी मला आज टोकलं, आई हरवेळी इथे बसून प्रसाद द्यायची म्हणून. सर्वजण म्हणत आहे की आईने आता थोडंसं फील्ड वाटत आहे बाबा.
लक्ष्मीची पूजा तर हे नेहमी सदैव राहीन आणि मी जोपर्यंत मी माझे मुलं त्यांची 9वी पिढी आहे ही आता ते करूनच राहिले. ते हशी खुशीने सर्व गोष्टींनी धावधूप करून करतात. आज 450 ते 500 लोकांचा कार्यक्रम करणं म्हणजे हे नाही आहे, परंतु ते माता राणीच बरोबर वेळेपर्यंत पूर्ण करून म्हणजे आम्हाला काही टेन्शन नाही देत. सदैव महालक्ष्मी तुमच्या पाठीशी राहू. माझ्याबरोबर हे महालक्ष्मी हे आपल्या परिवारातल्या म्हणजे बांगरे परिवारातल्या छोट्या छोट्या चिमुकल्या लोक आहे. काय म्हणणार बेटा, कसं वाटतंय महालक्ष्मी आली तर? चांगलं वाटते, खूप छान वाटते. आनंद होते, हो, उत्साह वाटते. काही चांगला आनंद होते. काय म्हणणार बेटा? छान वाटते, उत्साह असतो. महालक्ष्मी आली कसं वाटते? उत्सव वाटते. हो, छान वाटते. ट्विन्स आहेत दोघी जणी पण. माझ्या आई जशा 2 लक्ष्मींना ह्या माझ्या मुली आहेत. दोघी जणी महालक्ष्मीच्या दिवशी येतात, हाशी खुशीनं करतात, एन्जॉयमेंट करतात. 3 दिवस आम्ही आपली एन्जॉयमेंट करून महालक्ष्मीचे प्रसाद घेऊन सगळ्या भक्तांना आम्ही देतो. आंबील, कटली आंबील म्हणजे हा एक महालक्ष्मीचा एक प्रसाद आहे. तो बाहेर आम्ही कधी जाऊ देत नाही. ज्या दिवशी बाहेर गेला त्या दिवशी आम्ही भक्तांना हेच सांगायचं आहे, प्रयत्न करतो आम्ही की आतल्या आतमध्ये खा, बाहेर जा नको. प्रसाद हा फक्त महालक्ष्मीच्या चौकटामधला आतमधला आहे. हा, एवढंच भक्तांना एवढीच आराधना करायची. कसं वाटते की 3 दिवस आईनी म्हटलंय की 3 दिवस आपण सण साजरा करतो. महालक्ष्मी आली का आपल्याला उत्साह येते की आता महालक्ष्मी येणार आहे, आपल्याला जायचं आहे मामाच्या घरी, महालक्ष्मी बसणार आहे. कसं वाटते? चांगलं वाटते, उत्साह येते. चांगलं वाटते. हो, हो. तर बघू शकता. काय म्हणणार बेटा तू? चांगलं वाटते, चांगलं वाटते, बहुत खुशी होते. अजून आनंद वाटते. कसं वाटते? उत्साह आला. गणपती बसला की महालक्ष्मी येणार, मामाच्या घरी जाणार. मामा घरी आपल्या घरी येणार. निमंत्रण घेऊन महालक्ष्मी. तर हे चिमुकले आहे. या चिमुकल्याच्या माध्यमातून माझ्याबरोबर बांगरे साहेबांचे भाष्य आहेत आमचे सन्माननीय सर. साहेब, मी का म्हटलं की आपण सांगितलं की पिढी दर पिढी बांगरे 360 वर्ष झाले ही परंपरा आहे. ही परंपरा मोडली नाही बांगरे पडव्यांनी. आणि कुठेतरी असं वाटते का महालक्ष्मीचं आगमन हे कुठेतरी आपल्या घरी एक लक्ष्मीचा पाऊल बसला आहे. आणि जर अगर आई निघून गेली, वडील निघून गेले, पण परंपरा ही, पण यांच्या कुठेतरी मनामध्ये आज दुःख झालंय. पण कुठेतरी काय म्हणणारा महालक्ष्मीच्या निमित्ताने भक्तांना भक्तांना काय सांगणार की महालक्ष्मीच्या या माध्यमातून बांगरे परिवाराचं दर्शन झालेलं आहे आणि काय म्हणणार आपण, काय लोकांना आपण सांगणार की भक्तांनी हे दर्शन तर केलं आहे. ही परंपरा बांगरे परिवाराकडून बरेच वर्ष ही परंपरा चालूच राहणार आहे आणि भक्त बी त्याला एकदम याने हे करून राहिले, कारण त्यांना काही आशीर्वाद मिळते. वाटत नाही की बांगरे परिवारांना महालक्ष्मीचा आशीर्वाद दिला स्वरूप पडत आहे. भेटेल त्यालाही भेटेल. बांगरे परिवाराला तर भेटणारच आहे आशीर्वाद. स्वरूप पडत आहे. स्वरूप पडत आहे. बरोबर. काय म्हणणार बाप्पाच्या आता नंतर विसर्जन बी आहे. महालक्ष्मीचं आज दर्शन झालं आहे, उद्या विसर्जन होऊ शकते. बाप्पाचे दर्शन आता काही दिवसानंतर विसर्जन होईल. काय शुभेच्छा देणार? आशीर्वाद द्यावे हेच विनंती आहे. सगळ्याला चांगला खुश ठेवावे. काय म्हणणार हो? सगळ्यांना महालक्ष्मीच्या, गणपती बाप्पाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बांगरे परिवारातर्फे. प्रेक्षकांनो, ही बांगरे परिवाराच्या गेल्या कितीतरी वर्षापासून वाकोडीपासून या महालक्ष्म्याची स्थापना करते. आणि त्या महालक्ष्म्याच्या माध्यमातून या बांगरे परिवारांनी ज्या प्रकारे महालक्ष्मीचे दर्शन आणि बरेच या क्षेत्रातल्या बरेच लोकांनी महालक्ष्मीच्या या दर्शनाच्या माध्यमातून साकडा घातलेला आहे. काही ओट्या बी भरल्या आहेत. त्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आशीर्वाद भेटतो. अशा पूर्ण बांगरे परिवारांनी या भक्तांना शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद दिलाय. येणाऱ्या काळात बरेच लोकांच्या माध्यमातून आणि बरेच पिढी दर पिढी महालक्ष्मीची स्थापना करत राहून असे अविनाश बांगरे आणि त्यांचा संपूर्ण परिवार, त्यांचे जवाई आणि संपूर्ण परिवारांनी साकडा घातला आहे की फक्त आम्हाला